तथ्यहीन मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी फेसबुक पेज विरोधात तक्रार दाखल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्याबद्दल बंच ऑफ थॉट्स या पुस्तकाचा संदर्भ देत छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक पोस्ट काही फेसबुक पेजवरून टाकली जाते. शेमलेस इरा आणि द न्यू इंडिया या फेसबुक पेजवरून या पोस्ट सातत्यानं व्हायरल होत आहेत. या फेसबुक पेज विरोधात आज कोतवाली पोलिसात तक्रार करण्यात आली. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गुरुजी यांनी कधीही अशा संदर्भात लिखाण केलं नसतानाही त्यांच्या नावाचा संदर्भ जोडून छावा चित्रपटाशी जोडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक प्रकारे बदनामी केली जाते. विशेष म्हणजे या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या पोस्ट लोक शेअर करत असल्यानं चुकीचे विचार चुकीच्या पद्धतीने शेअर करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे गोळवलकर गुरुजी यांच्या नावानं बदनामी करणाऱ्यांना शोधून काढून करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या पद्धतीचे व्हायरल होणाऱ्या पोस्ट थांबवण्यात याव्यात यासाठी आज कोतवाली पोलिसात तक्रार करण्यात आली. तसेच पुढील काळात कायदेशीर प्रक्रिया सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून केली जाईल असा इशारा देण्यात आला. सागरजी, नेमके कोणते दोन ते पेज आहेत ज्याच्यावरून बदनामीकारक मजकूर केला जात नाही आणि आरोप जो आहे तो खोटा आरोप कसा? शेमलेस इरा आणि द न्यू इंडिया असे दोन पेज आहे. साधारणतः एकाचा ऍड्रेस दिला यांनी NH 34 इंग्लिश बाजार इंडिया. आता हा ऍड्रेस तुम्हाला लक्ष देणार नाही, माझं लक्षात आलं नाही. आता कोणत्या स्टेटचं नाव नाही आहे, कोणत्या प्रांताचं नाव नाही आहे, फक्त एवढा ऍड्रेस दिलाय. या फेसबुक पेजवर मागील काही दिवसापासून आम्ही सगळं मॉनिटरिंग करतोय की विनाकारण संघाच्या अधिकाऱ्यांबद्दल त्या नावाने पोस्ट क्रिएट करणे, याच्यातून स्पष्ट लक्षात आहे की संघद्वेष याच्यामधून ते आपल्या बरगळत आलाय. की पूजनीय गुरुजी आमचे द्वितीय सरसंघचालक जे आमच्याकडे श्रद्धा असताना त्यांच्या नावाने विनाकारण फेसबुक पेजवर की तो नुकताच पिक्चर आला छावा, त्यातला रश्मिका मांदणा आणि विकी कौशल यांची इमेज घेऊन, इकडे गुरुजींची इमेज घेऊन आणि त्याच्याबद्दल लिहिणे किंवा गुरुजींनी समाजाला अतिशय घाणेरड्या याच्या टीका केली होती वगैरे बंच ऑफ थॉट मध्ये, म्हणजे अशी त्यांनी इमेज तयार केली आहे. आणि याच्या खाली लिहिलं आहे की संभाजी राजांबद्दल. आता मला हे वाचणे खूप कठीण वाटतं की बा इतकं घाण आहे. मी ते तुम्ही आता मी देतो तुमच्या एका मित्राला, तुम्ही बघा. तर अतिशय बदनामीकारक मजकूर, तथ्यहीन मजकूर या फेसबुकच्या माध्यमातून पेजच्या माध्यमातून लोकांमध्ये जात आहे. कसं आहे, काही लोक फुल्ली डिपेंड आहे सोशल मीडियावर की बा ते खातरजमा करत नाही. हे का हेच बरोबर आहे. त्याच्यामुळे आम्हाला कुठे वाटतं की आम्ही तक्रार केली पाहिजे. लिगली आम्ही कायदेशीररित्या याचा आम्ही याला आता आज प्राथमिक पोलीस निरीक्षकांना नोटीस हे दिली आहे, कॉपी दिली आहे आणि 1-2 महिन्यात आम्ही त्याला कायदेशीर नोटीस देऊ आणि त्याला आम्ही माफी मागायला लावू. नुसतं या दोन्ही पेजेसवर नुसतं एखादी पोस्ट टाकली आहे असं नाही, नियोजनबद्ध पद्धतीने हे बदनामी केली जाते. नियोजनबद्ध बदनामी करतात आहे. आता तर शेमलेस इरा आणि न्यू इंडिया या दोन फेसबुक पेज आहे. मग काही लोक याला शेअर करतात. शेअर करणारे लोक भरपूर आहेत. ते जातो म्हणतात अजून याला अजून 1.5-2 महिने लागेल. त्याच्यात तुम्ही त्या पेजवर गेलात तर शेअर कमेंट्स वगैरे आहे, तर शेअर खूप लोकांनी केलाय. तर विनाकारण जे आम्ही काही म्हटलंच नाही, आमच्या लोकांनी म्हटलंच नाही, ते विनाकारण लोक तोंडात टाकणे आणि मग फेसबुकवर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना अजून आतमध्ये हा जहरीला प्रसार म्हणतो ना, तो प्रसार करणं सुरू आहे. त्याच्यामुळे आज आम्ही निर्णय घेतला की कंप्लेंट करायची आहे. संभाजी महाराज आराध्य आहेत सगळ्यांचे, गुरुजी जे आहेत ते श्रद्धास्थान आहेत. साधारणतः संभाजी राजे हे सगळ्यांचं आराध्य दैवत आहे. संभाजी राजे आणि शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवतच आहे. आमच्या संघाच्या बौद्धिकामध्ये, संघाच्या कार्यक्रमामध्ये शिवाजी महाराजांची आम्ही जयंती साजरी करतो. सगळं आम्ही दोघं, आणि त्यात गुरुजी पण आमचं आराध्य आहे. गुरुजी अध्यात्म क्षेत्रातले मोठे व्यक्तिमत्व होते आणि आमचे द्वितीय सरसंघचालक आहेत. आणि आम्हाला 2 ते 3,000% गॅरंटी आहे की आमचे लोक असे बोलणार नाहीच. जे बंच ऑफ थॉट मध्ये लिहिले ते बंच ऑफ थॉट पुस्तक आहेच. त्यांनी सांगावं की याचा संदर्भ देऊन त्यांनी कमेंट केली आहे. याचा संदर्भ कोणत्या पेजवर गुरुजी बोलले आहे त्यांनी सांगावं, आम्हाला मान्य होईल. पण जे काही बोललेच नाही गुरुजी त्या संदर्भात लिहिणे खोडसाळपणा आहे. आणि विनाकारण काहीतरी ते निर्माण करायची, संघाबद्दल काहीतरी चुकीचं टाकायचं, त्याच्यामुळे संघाची इमेज खराब होईल असं ते करतात आहे. हा प्रकार सर्रास सुरू राहतो. आता पण आम्ही काही बोललो नाही, पण आज निर्णय घेतला की कारवाई केली पाहिजे याच्यावर. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और
इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित कम्युनिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।